हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आवाज कमी कर आणि त्याला का झटू नको। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे। 3.5 चरणाची ओवी, यातलं फक्त पहिलं चरण आपल्याला पाहायचंय, त्यातले 2 शब्द। हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे म्हणजे काम क्रोध। काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत। मग हे काम क्रोध म्हणजे काय, हे ज्ञान आणि ज्ञाननिधी म्हणजे काय, आणि हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय। पुष्कळदा आम्ही ओव्या वाचतो आणि पुढे चालतो। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे, पळाले पुढं। याच्या खोलात आपण शिरत नाही की कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, वाजू नको रे मागे कोण येते। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। या आत्मज्ञानाला ज्ञानोबराय निधी म्हणतात, अर्थात ठेवा म्हणतात, संपत्ती म्हणतात। मनुष्य लोकात तुमची आमची खरी संपत्ती जर काय असेल तर ते आहे आत्मज्ञान। पैसा नाही, या धनाचा न धरी भरवसा, जैसी तरोवर छाया। तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान। पैसा हा खरा निधी नाहीये, दुपारची सावली आहे, आज आहे उद्या नाहीये। मग खरा निधी, खरा पैसा काय, तर ते आहे आत्मज्ञान। मग हे आत्मज्ञान म्हणजे काय। ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान अशा 3 गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये येतात। जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं असा बुद्धीचा निश्चय, याला अज्ञान म्हणतात। हे डोळ्याला जे दिसतं हे खरं आहे, हे खरं मानणं हे अज्ञान आहे, आणि खोटं मानणं हे ज्ञान आहे। हा भ्रम आहे। इथं जग नावाची वस्तूच नाही, जग नावाची गोष्टच नाही, इथं सगळा देवच भरलाय। जे जे दृष्टी दिसे
ते हरिरूप. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. परी कैसे कर्म तया आले, जे मीच नाही म्हणते. देव म्हणतोय, ज्ञानोबा म्हणतायत की आतून बाहेरून जगात खचून मीच कोंदलंय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठावासे, परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. तुम्ही आम्ही हे जे या जगाला जग म्हणतोय, ज्ञानोबा म्हणतायत, पांडुरंग म्हणतो की हे जग नाही, हा देव आहे. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हे तुम्ही माझ्यापुढे बसलात, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही पांडुरंगच आहात. तुम्ही माणसं नाहीत लिंबारुईची, तुम्ही पांडुरंगच आहात. तुकोबाराय बोलतायत, मी नाही, तुकोबाराय बोलतायत. धरिली सोंगे, धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. मी हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. मी डॉक्टर भागवत मोठे, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. माझं शरीर हे तुम्ही माझ्या पुढे आहेत, तुम्ही पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही असले कुच्चळ, आम्हाला घाम येतो, आमचा वास सुटलाय आणि आम्ही पांडुरंग. हो बाबा, घोरट असले तरी तुम्ही पांडुरंगच आहात, पांडुरंगच आहात. पण बट्टेबाज पांडुरंगात झालं ते प्रमाण. पण बट्टेबाज पांडुरंग आहात. तुम्ही पांडुरंगच आहात, पण बट्टेबाज पांडुरंग आहात. पंढरपुरातला पांडुरंग शुद्ध पांडुरंग आहे. तुम्ही आम्ही पांडुरंगच आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. कसा काय? तर आमच्या शरीरात, आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार उभा आहे. माणसाचा जीव कसा तयार होतो? परमात्म्यात मन जाऊन मिसळलं की परमात्माच जीव बनतो. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाची निसंगे जीव दशा वस्तू. ज्ञानोबा. परमात्मा मनात मिसळला किंवा परमात्मा अहंकारात मिसळला की परमात्माच जीव बनतो. मग आमच्या हृदयात परमात्मा आहे, पांडुरंग उभा आहे आमच्या हृदयात, आणि बाजूला अहंकार आहे, म्हणून तो बट्टेबाज झालाय. मग अखंड रामनामानं हा अहंकार जाळला की अहंकार निघून जातो, हृदयात फक्त पांडुरंगच उरतो आणि खरा पांडुरंग आम्ही बनतो. याला परमार्थ म्हणतात. आणि इथपर्यंत आम्हाला उडी मारायची. महाराज म्हणले म्हणा विठ्ठल विठ्ठल की म्हणले विठ्ठल विठ्ठल, सुटलं कीर्तन की पळाले. हा परमार्थ नसतो. आम्हाला ती उंची गाठायची. आमच्या हृदयात राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामानं हृदयातला अहंकार जाळायचा आहे. हृदयातला अहंकार जाळायला खाली फक्त राम उरतो, अर्थात आम्हीच राम बनतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की आम्हीच देव बनतो. हे तुमच्या आमच्या बाजूला साधू आहेत, मोठमोठे संत आहेत, मोठमोठे मठ आहेत. तिथले महाराज लोक संत झाले कसे? त्यांच्या हृदयात पांडुरंग आहे, पांडुरंगाच्या बाजूला अहंकार होता. त्यांच्या हृदयात अखंड रामनामानं हा अहंकार जाळला, अहंकार संपला. आता खाली फक्त राम उरला. तेच राम बनले, संत बनले. संत आणि देव एकच असतात. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. तर ही अवस्था आमच्या जीवनात येण्यासाठी आम्हाला आत्मज्ञान व्हावं लागतं. आम्हाला संत बनायचं आहे, आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मुक्तीवर भजनयुक्त बनायचे, अर्थात संत बनायचे, देव बनायचे. देव आणि संत एकच असतात. हा सफल परमार्थ असतो. आणि प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळते. जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडतात. अन्यथा युगे युगे किती भजन करा, किती कीर्तन ऐका, पुण्य लाभेल, पण जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणार नाहीत. जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करावीच लागती. ज्ञाने विन मोक्ष नाही, हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही, कितीही परमार्थ करा. आणि मग हे जगत सत्य आहे, मी देह आहे आणि देहसंबंधीने माझा आहे, असा बुद्धीचा निश्चय हे अज्ञान असतंय. आणि जगत मिथ्या आहे, जगत खोटं आहे,
मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं हे आत्मज्ञान असते. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं आत्मज्ञान होईल की मी माणूस नाही आहे, मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे, मग याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं मीच विश्वव्यापलं आहे, ही अद्वैत अवस्था आहे. आणि अशा अवस्थेत जाणं म्हणजे मुक्ती. आणि यालाच संतपद म्हणतात, यालाच देवपण म्हणतात, नराचं नारायण होणं म्हणतात. इथपर्यंत उडी मारली तर आम्हाला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते, अन्यथा आमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपत नाही. किती भजन करा, किती कीर्तन करा, तिथपर्यंत आम्हाला जायचं. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञान अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत सफल परमार्थ नाही आहे, तुम्हाला मुक्ती मिळत नाही, मोक्ष मिळत नाही. पण ज्या आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो ते आत्मज्ञान आम्हाला जन्मताच प्राप्त आहे, ते कुठून आणायची गरज नाही. बरोबर बोलतात, ज्ञान हे मूळचे शुद्ध परी इहासे प्रवृद्ध. ज्ञान मूळचं शुद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, पण काम क्रोधानं झाकलंय, त्याला झाकलंय. ज्ञान हे मूळचे शुद्ध परी ही असे प्रवृद्ध, म्हणून अगाध होऊन ठेले. आमचं ज्ञान आहे, आमचं असून आम्हाला मिळत नाही. ते कुणीतरी येऊन दाखवावं लागतं, संत येऊन दाखवतात आणि मग आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. माझ्यासमोर बऱ्याचशा मावशा बसल्यात, बऱ्याचशा बायकाच्या नाकात नती आहेत. लाजू नका, नतीवाल्या छान दिसत आहेत, माझ्याच आहेत, मी तुमचा आहे. मी काय परका नाही, काही घाबरू नका, लाजू नका, मी तुमचाच आहे. तुम्ही म्हणताल बाय नतीचं काय काढलं बाय घेण्यात देण्याचं. एका बाईची नथ हरपली, एका बाईची नथ हरपली, सऱ्या घरात शोधू लागली, बेजार झाली, नथ काय सापडाना, परेशान झाली. नवरा हाणतोय का सासू भांडती का काय म्हणती, परेशान झाली, नथच सापडाना. ननंदेकडे गेले, मी वहिनीस माझी नथच हरपली हो, माझी नथच हरपली हो. आता नंदेने पाहिलं, नजर मारली तर तिच्याच मंगळसूत्रात अडकली होती. त्या नंदेने भाऊजीला धरलं आणि आरशापुढं नेलं आणि म्हणली वहिनी आरशात बघा बरं. त्या भाऊजीने आरशात पडलं तर म्हणती बाई 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 माझ्याच मंगळसूत्रात अडकली हो, बाई 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 माझ्याच मंगळसूत्रात अडकली हो. तिचीच नथ तिच्याच मंगळसूत्रात अडकली, तिच्याच शरात हरपली, पण दाखवली ननंदेने. तसं तुमचं आत्मज्ञान तुमच्या शरात हरपलंय, पण दाखवतो संत, दाखवतो सद्गुरू. आणि मग सद्गुरूची गरज असते परमार्थामध्ये, तो आम्हाला ज्ञान दाखवतो. तैसे हरपले आपण पे पावे, संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आत्मज्ञान जन्मता प्राप्त आहे, पण आमच्या शरात हरपलंय, ते दाखवण्यासाठी सद्गुरू लागतो, संत लागतो, तेव्हा ते आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि मग संताला भजायचं असतं. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानदेव तुकाराम या नामाचा जप का करायचा? ज्ञानदेव तुकाराम ज्ञान म्हणता देव ज्ञानाची देतो. ज्ञानदेव तुकाराम आमचे सद्गुरू बनून येतात, वैकुंठातून येतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होय गुरु. श्रीगुरूची काळजी करू नका, तुम्ही सदशिष्य बना, श्रीगुरू आपाप येतो, तुम्हाला भेटतो. तर हे ज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूची गरज असते. आणि जेव्हा हे ज्ञान मिळेल तेव्हाच तुम्ही मुक्त होता, जन्ममरणाचा फेरा तुमच्या मागचा संपतो. मग आमचं ज्ञान आहे, आमचं असून आम्हाला का मिळत नाही, मोठा प्रश्न आहे. त्या काकड्याच्या अभंगात तुकोबारायांनी फार मोठं घराणं मांडले देवापुढं. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकोबाराय घराणं मांडतात देवापुढं, पांडुरंगाच्या दारात उभं राहिले, तुकोबाराय बोलतात कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा तू माझ्या मालकीचा देव. हे ते इको असल्या तर बंद कर, तेवढ्या तिकडं खणकायले, आवाज हाच राहू दे. देवा तू माझ्या मालकीचा देव, जन्मता माझ्या हृदयात उभं आहे, तुझ्या रूपानं सुखही माझ्या हृदयात उभं आहे. आमचं असून आम्हाला का मिळत नाही? देवा सुखाच्या बाबतीत, तुझ्या प्राप्तीच्या बाबतीत तू आम्हाला सासुरवासी का केलं? का गा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सुखाच्या बाबतीत, देवाच्या प्राप्तीच्या बाबतीत
आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या बाबतीत जीव सासुरवासी. सासुरवासी त्याला म्हणतात की आमचा असून आमच्या सत्तेने त्याचा उपभोग आम्हाला घेता येत नाही. सगळं आमचं आहे, पण आमचं असून आमच्या इच्छेने त्याचा उपभोग आम्हाला घेता येत नाही, त्याला सासुरवास म्हणतात. सकाळची वेळ, एक गबासारे बाजूचे, सकाळची वेळ, एक चिरबंदी माडा, सासूबाई स्नान करून, मी सासुरवास कोण आहे, तुम्ही सगळ्या मावश्या सासुरवासातून गेलात आणि आता सध्या सासुरवास करतायत सुनाला. दोन्ही टप्पे भोगलेत, सासुरवास भोगलाय, सासुरवास करतायत. बाई म्हणलं की दोन्ही आलं, दोन्ही रट्टे खाल्ले असतात. सासुरवास भोगलाय, सासुरवास करतायत. सासुरवासी कुणाला म्हणायचं? सासुरवासी काय? सासुरवासी ती असते की सगळं आपल्या मालकीचं आहे, आपलं असून आपल्या इच्छेने त्याचा उपभोग घेता न येणं, हा सासुरवास असतो. सकाळची वेळ, सासू स्नान करून तुळशीला प्रदक्षिणा घालते, रामनामाचा जाप चाललाय. सून बाजूला चौकात भांडे घासते. तेवढ्यात एक भिकारीन दारात आली आणि म्हणाली, मावशीबाई ताक केलं असलं तर वाढावं ताक. सकाळची वेळ, रामपारा म्हणून ताक मागितलं. जुन्या काळी ताक सकाळी केलं जायचं, आता कधी करतात? दुपारा, तिसरा पारा मिक्सरमध्ये करतात. जुना काळ, ते जुना काळ आठवतं मला बी. अजून बी आमची आई ते खांबाला रवी, डेरा, ते घुसळणं, ती दोरी म्हातारी हल्लेली मला आजही आठवते. ते ताक केलेलं जशी काय यशोदेमाई हलवते. हां, सगळ्या म्हाताऱ्या ताक करायच्या जुन्या. रामपारा ती भिकारी म्हणली, मावशीबाई ताक केलं का वाडा? का हो, ताक केलं असलं तर वाडा. सुनेला वाटलं सासूच्या रामनामात अडथळा नको. सून धावत गेली आणि चौकात गेली, भांडे घासत होती. चौकातून उठली आणि म्हणली, अहो मावशीबाई आज ताक केलं नाही हो, उद्या करणार आहेत, उद्या या. भिकारीन पुढं चालू लागली, पण आज ताक केलं नाही, आज ताक केलं नाही हा शब्द सासूच्या कानावर पडला. सून काय म्हणली भिकारणीला? आज ताक केलं नाही, उद्या करणार आहेत. आज ताक केलं नाही एवढा शब्द सासूच्या कानावर पडला. सासूने रामनाम सोडलं, प्रदक्षिणा सोडल्या आणि पळत चौकात आली. म्हणली, ए भिकारीन माघारी ये. भिकारीला वाटलं काय दिती काय की माघारी आली, आशा लागली तिला. आल्या म्हणते, का मालकीन बाई? तर ती मालकीन म्हणते, आज ताक केलं नाही. आम्हाला हे सुनाने सांगितलंच होतं ना. म्हणजे ती कोण सांगणारी टवळी, ती कोण सांगणारी टवळी? याला सासूची जात म्हणतात, सासूची जात. सुनी उद्याची भावी मालकीन आहे, उद्याची मालकीन आहे. सगळी जायदाद तिच्या मालकीची आहे, पण सगळी जायदाद सुनाच्या मालकीची असूनही आज ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही, याला सासुरवास म्हणतात. तसं सगळं आमच्या मालकीचं आहे. जन्मता राम आमच्या हृदयात उभा आहे, तशा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. अरे मागचा आवाज बंद करे थोडा वेळ, जरा सहकार्य करा, गब्बासा मागचे. जन्मता देव आमच्या हृदयात उभा आहे, देवाच्या रूपानं सुख आमच्या हृदयात उभं आहे. जन्मता आत्मज्ञान आमच्या हृदयात उभं आहे. आमचं असून आम्हाला त्याचा स्वेच्छेने उपभोग घेता येत नाही. देवा, आमचं असून आम्हाला त्याचा उपभोग स्वेच्छेने का घेता येत नाही? सुखाच्या आत्मज्ञानाच्या बाबतीत तू आम्हाला सासुरवासी का केलं? कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, माझ्या सत्याचा, माझ्या मालकीचा देव तू हृदयात उभा आहे, तुझ्या रूपानं सुख उभं आहे, आत्मज्ञान उभं आहे. माझं असून मला त्याचा स्वेच्छेने उपभोग का घेता येत नाही? देवा, मला असं सासुरवासी का केलंयस? आत्मज्ञान जन्मताच प्राप्त आहे, दरबार आहे बोलतात. आमचं असून आम्हाला का मिळत नाही? आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे, तर आमचं असून आम्हाला का मिळत नाही? त्याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. ते ज्ञान, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. आमचं आहे, आमचं असून ही माझी गाडी उभी आहे, ही माझी आहे. मला वाटलं आता थोड्या मी गाडी काढायला निघून जाईल, पण समजा ही माझी गाडी आहे, तर माझी असून मला तिचा माझ्या इच्छेने वापर न करता येणं हा सासुरवास आहे. आणि ती सून असते, लेक नसतो. लेक चावी लागतो, निघून जातो, आईची टप्पर होत नाही बोलायला. ए बाबा कुठं चालला? गबग म्हणतो आईला, आई ग बसते. पण तीच गाडी जर सुनानं काढली, ए पुरी कुठं चालली ग? हा सासुरवास असतो. गाडी सुनेच्या मालकी, नवऱ्याची म्हणजे बायकोचीच आहे, पण स्वइच्छेने ती गाडी नेऊ शकत नाही. नेली तर सासू टोकते. आपला असून आपल्या इच्छेने त्याचा वापर करता न येणं हा सासुरवास आहे. तुम्ही बी अनुभवला असाल, सासुरवासी सगळ्या तुम्ही. आत्मज्ञान आमचं आहे, जन्मता प्राप्त आहे. आमचं असून आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही, आमचं असून आम्हाला मुक्त होता येत नाही. का? ज्ञानोबा उत्तर देतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग,
विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकचे. जन्मता देव हृदयात उभा आहे, जन्मता देवाच्या रूपानं सुख हृदयात उभं आहे, जन्मता आत्मज्ञान हृदयात उभं आहे. सगळं आमचं आहे, आमचं असून आम्हाला आमच्या इच्छेने उपभोग घेता येत नाही. आमचं आत्मज्ञान जन्मता प्राप्त आहे, आमचं असून आम्हाला उपभोग घेता येत नाही. का? तर याच्यावर कोणीतरी पहारा देत आहे. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकचे. जन्मता आमच्या हृदयात आत्मज्ञानाचा ठेवा आहे, आमचा असून आम्हाला उपभोग का घेता येत नाही? तर या आत्मज्ञानाच्या ठेव्यावर कुणीतरी पहारा देत आहे. आणि पहारा देणारे भुजंग आहेत काम आणि क्रोध. जुन्या काळी हे आपला हे गोसायचं मठ आहे ना, लहानपणी आम्ही मठात गेलो चाफ्याचे फुलं आणायला, तर जाऊ द्यायचे नाही आम्हाला. मला अजून आठवते लहानपण, त्या मठात जाऊ द्यायचे नाही. लहान लहान पोरं आम्ही, जाऊ द्यायचे नाही. का? तर जाऊ नका म्हणले, तिथं धन पुरलेले आणि त्याच्यावर साप पहारा देतो, ते साप मागायला लागतो म्हणले गेलं की. आणि आम्हाला खरं वाटायचं. जुन्या काळी कुठंतरी जमिनीत धन गाडून ठेवायचे आणि त्याच्यावर कणकीचा साप करून ठेवायचे, आणि तो कणकीचा साप पहारा देतो. ज्याच्या नशिबात आहे त्याला धन मिळतं, दुसऱ्याला हात लावू देत नाही. दुसरं कोणी गेलं घ्यायला तर त्याला चावतो आणि ते माणूस मरतो. अशी कल्पना आहे, कितपत खरी खोटी देव जाणे, पण अशी कल्पना आहे. धनावर साप कणकीचा असून तो पहारा देतो. म्हणून शब्दप्रयोग हे ज्ञान निधीचे भुजंग. भुजंग म्हणजे साप, निधी म्हणजे पैसा. आपण खरोखर जो पैसा गाडून ठेवतो धन त्याच्यावर कणकीचा साप पहारा देतो, कुणी घेऊ नाही म्हणून. ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळावं. तसं ज्ञानाबारा इथं म्हणतात की आत्मज्ञान हे निधी आहे, हा पैसा हे धन आहे. पण हे आमचं असून आमच्या हाती लागत नाही आत्मज्ञान. का? तर याच्यावर भुजंग पहारा देतोय. पण कोणता भुजंग? काम क्रोधाचा. हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हणजे काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. हे पहारा देत आहेत. आणि आमचं आत्मज्ञान आमचं असून आमच्या हाती लागू देत नाहीत. आणि जोपर्यंत आत्मज्ञान आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्ष नाही आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारणे. मग आमचं आत्मज्ञान आमचं असून आम्हाला मिळत नाही, आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही आहे. का? तर याच्यावर काम क्रोध भुजंग म्हणून पहारा देतात. मग हे आत्मज्ञान आमच्या हाती कसं लागावं? तर हे आत्मज्ञान आमच्या हाती तेव्हाच लागेल की जेव्हा आम्ही हे काम क्रोध नावाचे भुजंग बाजूला हटवू. तेव्हा धन उघडं होईल आणि ते आमच्या हाती लागेल. आम्ही मुक्त होऊ, आम्ही देव बनू, आम्ही संत बनू. मग हे काम म्हणजे काय? हे क्रोध म्हणजे काय? हे ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय? हे पहारा देतात म्हणजे काय? हे आत्मज्ञान हाती लागत नाही म्हणजे काय? ही मुद्दे उभे राहतात. तर काम आणि क्रोध. काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. काम म्हटलं तर तुम्ही अडाणी माणसे आहेत, तुम्हाला जास्त कळणार नाही. पण जे कोणी आता हे महाराजासारखे आहेत, हर्षद महाराज आहेत, यांचा काय माझा परिचय नाही, पण ही मंडळी किंवा पांडुरंग भाऊ आहेत, हे पिसाळ महाराज आहेत, यांना काम शब्द परिचित असेल. काम म्हटलं की आपल्यापुढे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते, तो ते कामच आहे. पण कामाची खरी व्याख्या आहे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. कुठलीही इच्छा म्हणजे काम. आणि त्यातली त्यात ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. 10 इंद्रिय आहेत, त्यात 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तोंड बोलतं, कर्मेंद्रिय. हात काम करतात, कर्मेंद्रिय. पाय चालतात, कर्मेंद्रिय. लघवी आणि संडासची जागा काम करतात, ती कर्मेंद्रिय आहेत. ही 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्यांनी आपल्याला ज्ञान होतं. डोळ्याने दिसतं, कानाने ऐकू येतं, नाकाने सुगंध येतो, जिभेने चव आणि त्वचेने स्पर्श, म्हणून ही 5 ज्ञानेंद्रिय. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय. आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. हे सगळे ज्ञानेंद्रिय मी सांगत बसत नाही, 2 तास प्रवचन लांबेल. मी फक्त कान या ज्ञानेंद्रियाचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. सेवा आटोपती घ्यायची आपल्याला. आपण काय पाहतो? काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग. ही ज्ञाननिधी हे आत्मज्ञान आमच्या मालकीचं जन्मता प्राप्त आहे.
आमचं असून आम्हाला मिळत नाही, याच्या बाबतीत आम्ही सासुरवासी आहोत, आमचं असून आम्हाला मिळत नाही म्हणजे सासुरवास. जन्मत आहे हे आत्मज्ञान आमच्या हृदयात आहे, पण आमचं असून आम्हाला मिळत नाही का? तर याच्यावर हे कामक्रोध नावाचे भुजंग पहारा देत आहेत. ते कामक्रोध म्हणजे काय आपण पाहतोय. तर 5 ज्ञानेंद्रिय आपण पाहिली, त्यातलं कानाचं उदाहरण घेऊन पुढे चालूया. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. ज्ञानोबा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. माझ्याकडे लक्ष द्या, ओव्याकडे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा, माझं प्रवचन संपलं नाही, उदाहरण सांगले, माझं प्रवचन संपलं की 10-5 माणसं माझ्याकडे येतील, मला वेडा घालतील, मला घराडा घालतील आणि म्हणतील, बाबा 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 डॉक्टर मोठे साहेब काय प्रवचन केलं, बाबा 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 काय ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही, बाबा 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 काय प्रवचन केलं. नुसतं बाबा 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 म्हणायचं, पुढं काहीच बोलायचं नाही. बाबा 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 उगा माझं कौतुक करायचं, माझी स्तुती करायची. स्तुती माणसाला प्रिय आहे. किती प्रिय आहे? स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठतो, स्तुती ऐकतो पुन्हा मरतो, इतकी स्तुती प्रिय आहे माणसाला. सगळ्यात प्रिय काय तर स्तुती. कुणीतरी आपलं कौतुक करावं, नवाजावं. आणि नवाजलं की मनुष्य 9 गावाला जातो. नवाजलं की मनुष्य कुठं जातो? बोलत जा ना. नवाजलं कुठं जातो? 9 गावाला. तुमचे शब्द आहेत बरं जुने. मनुष्य नवाजला की 9 गावाला जातो. तुम्ही माझी स्तुती केली तोंड भरून की डॉक्टर भागवतराव मोठे तुम्ही काय प्रवचन केलं बाबा बाबा बाबा. तर ज्याने माझी स्तुती केली, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल माझ्या हृदयात राग निर्माण होतो. राग म्हणजे मारामारीतला राग नाही, राग म्हणजे प्रेम. शास्त्रात शब्द येतात राग द्वेष. राग म्हणजे हानामारीतला राग नाही, राग द्वेष शास्त्रातला शब्द आहे, ज्ञानेश्वरीतला. राग म्हणजे समोरच्यावर प्रेम करणं, राग म्हणजे प्रीती, प्रेम. तुम्ही माझी स्तुती केली, काय प्रवचन केलं बाबा बाबा बाबा. तर ज्याने माझी स्तुती केली, तात्काळ त्या माणसाबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रेम, प्रीती निर्माण होते. मी लगेच त्याच्या गळ्यात हात टाकतो, कारण ती स्तुती केली. स्तुतीने माणसाला गुदगुल्या होतात. मनुष्य फुगतो, स्तुतीने फुगतो. काय फुटतो? फुटतोच मनुष्य. माणसाला स्तुती प्रिय आहे. तुम्ही माझी स्तुती केली, मी तात्काळ तुमच्या गळ्यात हात टाकेल. आपण कुठले? लिंबरोईचे. काय करता? शेती करता. मग किती झाला कापूस? झाला 50 क्विंटल. तुम्हाला मी हॉटेलमध्ये नेईल, चहा पाजील, प्रसंगी सांगेल बीडला माझा डोळ्याचा दवाखाना या, एखाद्या वेळेस आलं तर मी फीस घ्यायचं नाही, फुकट तपासील. का? तर माझी स्तुती केली आहे. स्तुती माणसाला प्रिय आहे. तुम्हाला जर भूक लागली आणि एखाद्याच्या दारात उभे आहेत तुम्ही, तर त्या बाईला म्हणायचंच नाही मला चहा पाच. त्या बाईच्या कडावर लेकरू असतं, ते शेंबडच असतं, पण त्या बाईला म्हणायचं मावशी काय पिंट्या गोड दिसते हो. ती बाई लगेच आत या म्हणते. चहा नाही जेवणच घालती. बाईला आपल्या लेकराचं कौतुक आवडतं, स्तुती आवडते. स्तुती कुणालाही आवडते, स्तुती प्रिय. तुम्ही माझी स्तुती केली, ज्याने स्तुती केली, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रेम निर्माण होतं. मी त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन करतो आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आणि पुण्य हे भोगूनच पार पाडावं लागतं. आघा कर्मे जेवरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. ज्ञानोबा आहे. मुंगीच्या पाय इतकं पापाने पुण्य जीवनात शिल्लक असेल तर ते भोगावंच लागतं. आघा कर्मे जेवरावे. ज्ञानोबारांनी सिद्धांत मांडला. आघा कर्मे जेवरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. तुम्ही माझी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रेम. त्या प्रेमातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. पुण्य म्हणलं की संसार बंधन. का? पुण्य भोगावंच लागतं. आता दुसरी बाजू घ्या. एखादं उपटसुळ असतं, कुणी फुलाच्या माळा घालतं, कुणी खेटराच्या घालतं. एखादं आलं माझ्याकडे उपटसुळ आणि मला म्हणलं काय डॉक्टर मोठे साहेब याय ना जाय ना टिंब टिंब. ते पुढचं टिंब टिंब माहिती आहे ना, याय ना जाय ना टिंब टिंब. ज्याचा धंदा त्यानेच करावं राहा, कशाला लाजायला लागले इकडे. ते डोळे तपासा. हे काय तुमचं काम आहे का? तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, तुम्हाला काहीच बोलता आलं नाही असं म्हणून माझ्या कुच्च्या केल्या, माझी निंदा केली. आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो, तो आतून डुसणी मारतो. बघ अहंकार म्हणतो बघ, डुसणी मारतो. अहंकार म्हणतो बघ मोठे, त्यांनी तुझी निंदा केली.
माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. मी म्हणतो भडव्या सगळ्याला आवडलं आणि तुला एकट्याला आवडलं नाही. माझ्या कानाने निंदा शब्द भोगला, आतून अहंकार डुसणी मारतो की भाग तुझी निंदा केली, माणूस पेटून उठतो. माझा कान निंदा हा शब्द भोगेल, त्या कुच्च्यात नाव ठेवलंय निंदापर शब्द भोगेल. ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धी भ्रष्ट होते. आणि बुद्धी भ्रष्ट झाली की मनुष्य त्या समोरच्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करतो, हानामानी करतो, शिवीगाळ करतो, प्रसंगी मी एखादा ठोका टाकेल. आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. अगा कर्मे जे वरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाय यावे देहा एका. भगवंतही बोलतात दुसऱ्या अध्यायात, ध्याय तो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधोबी जायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. समोरच्या व्यक्तीने माझी स्तुती केली, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती, त्या रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. समोरच्याने माझी निंदा केली आहे, अहंकारानं ढुसणी मारली, भाग म्हणले तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला, निंदा केली. ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन आणि गलिच्छ वर्तनातून हानामारी शिवीगाळण पाप. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की तुम्हाला संसार बंधन आलंच. अगा कर्मे जीवरावे. मग आता माझ्या प्रवचनाचा मूळ मुद्दा आला, इकडे लक्ष द्या. हे ज्ञाननिधीचे भुजंग, इकडे बघा माझ्याकडे, हे ज्ञाननिधीचे भुजंग. आत्मज्ञान जन्मता प्राप्त आहे. जोपर्यंत आत्मज्ञान नाही आहे तोपर्यंत मोक्ष नाही आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत मोक्ष नाही आहे. काय परमार्थ करायचा करा, किती उड्या मारा, किती हरिपाठ म्हणा, किती मृदुंग फोडा, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. ज्या दिवशी आत्मज्ञानाची प्राप्ती त्याच दिवशी तुम्ही मुक्त व्हाल, जन्ममानाचा फेरा संपेल. मग हे आत्मज्ञान तर जन्मता प्राप्त आहे. गंमत अशी, त्या नदीचं उदाहरण सांगितलं मी, जन्मता प्राप्त आहे, पण आमचं असून आम्हाला मिळत नाही का, त्याच्यावर काम करोत हे भुजंग पहारा देत आहे. आता मूळ मुद्दा बारकाईने लक्ष द्या. कान हा ज्ञानेंद्रिय. माझ्या कानानं स्तुती आणि निंदा भोगली. तुम्ही माझी स्तुती केली, ज्याने स्तुती केली आहे त्याच्याबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. ज्याने माझी निंदा केली आहे, ज्याने माझी निंदा केली आहे त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हानामारी शिवीगाळण, त्यातून पाप. आता कान हा ज्ञानेंद्रिय आणि काम या शब्दाचा अर्थ होतो की ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाला काम म्हणतात. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाला काम म्हणतात. माझ्या कानानं निंदा शब्द भोगला म्हणजे कामच भोगला. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. माझ्या कानानं स्तुती भोगली म्हणजे काम भोगला. माझ्या कानानं निंदा भोगली म्हणजे काम भोगला. माझ्या कानानं निंदा स्तुती शब्द भोगले म्हणजे काम भोगला. आणि हा काम भोगला, तुम्ही माझी निंदा केली, ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध. आता मी निंदा भोगली म्हणजे कामच भोगला. निंदेतून क्रोध म्हणजे कामातूनच क्रोध. क्रोधाला स्वतंत्र जन्म नसतो, क्रोध हा हमेशा कामातूनच जन्म घेतो. कामाचे नाही ते क्रोधाची कायचा आणि ते कायचे भांडणारे गाथा वाचताना आहे ना अभंग महाराजाचा. कामाची नाही ते क्रोधाची कायचा आणि ते कायचे भांडणारे. आणि जिथं कामच नाही तिथं क्रोध कसा आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्म नाही, क्रोध हा सदैव कामातून जन्म घेतो. कामवरी झाला ठाणवरी ते तर सरली वारी क्रोधाचीही. बरोबर आहे. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे दोन शब्द आहेत, एक स्तुतीपर निंदापर. हे दोन्ही शब्द भोगले म्हणजे काम भोगला. आणि मग ज्याने निंदा केली, तुमच्या कानानं निंदा भोगली. निंदा भोगली म्हणजे काम भोगला. निंदेतून द्वेष आहे म्हणजे कामातून द्वेष आहे, द्वेषातून क्रोध आहे, पर्यायाने कामातूनच क्रोध आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय निंदा स्तुती भोगला म्हणजे काम भोगला. आणि या कामातून क्रोध जन्माला येतो आणि या क्रोधातून गलिच्छ वर्तनाने पाप जन्माला येतं. आणि हे पाप ज्ञाननिधीवर जाऊन भुजंग बनतं. आणि पदरी पाप पुण्य असलं की ती भोगावंच लागतं. तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पापच हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, हा मुद्दा समजून घ्या.
कारण काम क्रोधातून पाप जन्माला आले. मग काम क्रोध पहारा देतात म्हणजे पापच पहारा देत आहे. आणि म्हणून काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच हे ज्ञाननिधीचं भुजंग आहे. आणि म्हणून पाप जर पदरी असेल तर ते फेडावं लागतं, पुण्य पदरी असेल तर फेडावं लागतं. पुण्य जसा एक मळ आहे तसं पाप एक मळ आहे. तुमच्या पदरी गडगंज पुण्य, पुण्य स्वर्गाला नेईल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, हे पाप नरकाला नेईल. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. अलग लक्षात. पदरी नकबारही पाप पुण्य साठवू नका. तुकोबार म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. काय पुढं? निधी लागो पाप पुण्य अंगा, किंवा लागो निधी पाप पुण्य अंगा. का बोलतात महाराज असं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणजे मी विस्तव झालो नाही, मी अग्निरूप झालो म्हणजे मुक्त झालो, मी देव झालो, मी पांडुरंग झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. तुकोबारा असं म्हणू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पण शब्द प्रयोग कसा आहे? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. महाराज म्हणतात, मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप जसा मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की मृत्यू लोकात यावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं. दुपारची वेळ, आत्ताच रामायण झालंय. दुपारची वेळ प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघंच वनवासात नव्हते तेव्हा. ऋषी विश्वामित्र यांनी राजा दशरथाकडून राम आणि लक्ष्मण या दोघांना त्या वनातले राक्षस मारण्यासाठी या दोघांना मागून घेतलं होतं. राजा दशरथ देईनात, पण दिलं शेवटी. विश्वामित्र राम आणि लक्ष्मण दोघांना घेऊन वनात गेले. सीतामय्या नव्हती तेव्हा, ते वनवास नव्हता, त्याच्या आधीची गोष्ट आहे. वनात बसलेत राम, लक्ष्मण आणि ऋषी विश्वामित्र. दुपारची वेळ. त्यावेळेस विश्वामित्र हसले. प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसले आपण? आता रामचंद्र तर नारायणाचा अवतार, पण देवाने ठरवलं होतं मनुष्य रूपात आलोय, मनुष्यासारखं राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. प्रभू राम म्हणतात, ऋषीवर का हसले? विश्वामित्र म्हणतात, वत्सराम, तो चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे म्हटले. वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पाप जसा मळ आहे तसं पुण्यही मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. शेवटी मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्ष फिरावे लागतात. पांडुरंग भेटत नाही, मुक्ती भेटत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पण पदरी बांधून ठेवू नका. ते पुण्य पांडुरंगाला अर्पण करा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. त्या कर्माचं पुण्य देवाला जातं, ते देवाच्या बँकेत पडतं. ते पुण्य तुम्हाला मुक्ती मिळून देतं, पण ते देवाच्या बँकेत टाका, तुमच्याकडे बांधून ठेवू नका. तुम्ही पदरी बांधलं तर हे पुण्य तुम्हाला स्वर्गाला नेईल, इंद्र बनवेल, पण ते पुण्य बघून संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, मुंगळा बनावं लागतं. 10,000 रुपये घेऊन मुंबईला गेले, किती दिवस पुरतील? महिनाभर पुरले, पैसे संपले, पुन्हा लिंबारोल यावंच लागतं. 10,000 संपले, लिंबारोल यावं लागतं. पुण्याचं गाठोडं बांधले, स्वर्गात गेले, ते वापरून संपलं, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पण पाप मळे तसा पुण्य मळे. पाप नरकाला, पुण्य स्वर्गाला. महाराज बोलले, तू का म्हणे आम्ही झालो अग्निलोक, निधी लागो पाप पुण्य अंगा. मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्य लागू दिलं नाही. का? तर पापाने नरकाला, तर पुण्याने स्वर्गाला नेलं असतं, माझा पांडुरंग दुरावला असता. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या जर करायची असेल तर ती अशीच करावी लागेल की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. माझं वाक्य नीट आहे का? जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ.
नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. ओवी नीट ऐका. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. मी बोलून गेलो की तुमच्या पदरी खूप पुण्य आहे, नगभर पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी खूप पाप आहे, नगभर पुण्य, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्याचं नाही तुमच्या पदरी, तुम्ही मुक्त व्हाल. ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. जीवन पाप पुण्य रहित बनवा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु येतो स्वतःहून. जसं ननंदेने नद दाखवली भाऊजाईला, तसं श्रीगुरु येतो, कानात बोलतो, तू ब्रह्मा आहेस, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो. आमचंच हरपलेलं आत्मज्ञान आम्हाला दाखवतो आणि आम्ही आत्मज्ञानी बनतो आणि मुक्त होतो. आणि म्हणून टोपल्यानं पुण्य करा, पोत्यानं पुण्य करा, पण पदरी बांधून ठेवू नका. ते पांडुरंगाला अर्पण करा. ते पदरी बांधले ते स्वर्गाला नेणारच. तो भोग झाला की पुन्हा यायचं, किडा मंगी झाडं झुडपं बनायचे, 84 लक्ष येऊन पुन्हा फिरावे लागतात. जीवन पाप पुण्यरहित बनवा. म्हणून तुकोबाराय बोलतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागू पाप पुण्यांगा. पदरी पापही नको, पुण्यही नको, जीवन पाप पुण्यरहित व्हावं. मोक्ष शोधत येतो, आत्मज्ञान शोधत येतं, श्रीगुरु शोधत येतं, सगळे शोधत येतात. आणि याला ज्ञानोबाराय म्हणतात कर्मसाम्य दशा. ऐसी कर्मसाम्य दशा होय तिथं विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटीची गा. ओव्याकडे लक्ष द्या. ओवीचा शेवट बघा कसा आहे. ऐसी कर्मसाम्य दशा होय तिथं विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटीची गा. तुमच्या जीवनात कर्मसाम्य दशा आली म्हणजे तुमच्या जीवनात पुण्य नाही, पाप नाही. पुण्य शून्य, पाप शून्य. पाप पुण्यच नाही जीवनात. श्रीगुरु आपोआप येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. आणि तो श्रीगुरु पांडुरंगाचा असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होई गुरु. तुम्ही सदशिष्य म्हणा, श्रीगुरु शोधत येतो, सद्गुरु शोधत येतो, आणि तो विठ्ठलच असतो, दुसरा कोणी नसतो. आणि म्हणून बरोबर बोलतात की धरवणी वेचे सरे, भोगे तव प्राचीन पुरे, नवे तव न उपकरे काहीची करो. व नीट ऐका. धरवणी वेचे सरे, भोगे तव प्राचीन पुरे, नवे तव न उपकरे काहीची करो. धरवणी, वनी म्हणजे पाणी. घरात रांजणात पाणी साठवले, ते वापरलं, संपून जातं. धरवणी वेचे सरे, संपलं. घरात टिपाडात रांजणात पाणी साठवून ठेवले, ते वापरून संपून टाकलं. तसं मागच्या जन्मातलं जे प्रारब्ध आहे ते संचित, या जन्मात प्रारब्ध आहे ते वापरून संपवलं. दरबारा संदर्भ देतात, सिद्धांत मांडतात मोठा. धरवणी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे, नवे तो न उपकरे काहीची करो. घरामध्ये रांजणात पाणी साठवलंय, ते वापरलं, संपून जातं. मागच्या जन्मातलं संचित, या जन्मात प्रारब्ध म्हणून भोग दिलाय, संपलं. या जन्मात अशी कर्म करा, किती देवाला अर्पण करा, त्याचं पाप पुण्य तुमच्याकडे येत नाही. म्हणून क्रियमान तयार होत नाही. आणि प्रारब्ध भोगून संपवलंय. आता संचित संपलं, प्रारब्ध भोगलं म्हणून संचित संपलं. अशी कर्म केली देवाची पूजा म्हणून क्रियमान नाहीये. जीवन पाप पुण्य रहित झाले. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी तुम्हाला मोक्ष मिळतो. श्रीगुरु शोधत येतो. पुढचा जन्म नसतो. पुढचा जन्मच तेव्हा आहे की जेव्हा पदरी पाप पुण्य आहे. कारण हा सिद्धांत आहे की अगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाय यावे द्या एक. पदरी मुंगीच्या पायातलं जरी पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी जन्म धरावाच लागतो. पण पदरी पापही नाही, पुण्य नाही. विठ्ठल श्रीगुरु म्हणतो तुम्हाला शोधत येतो आणि मुक्ती देतो. जीवन पाप पुण्य रहित बनवा. मग आता जीवन पाप पुण्य रहित कसं बनवायचं? जीवन पाप पुण्य रहित कसं बनवायचं? पाप पुण्यामुळे आम्हाला मुक्ती मिळत नाही. मग जीवन पाप पुण्य रहित बनवायचंय तर ज्याच्यामुळे पाप पुण्याची निर्मिती होती त्या गोष्टी टाळा. पाप पुण्याची निर्मिती प्रामुख्याने 2 गोष्टीमुळे होते: ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि आपण केलेली बरी वाईट कर्म. मग ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा. तुमची कोणी स्तुती केली, स्तुतीने आनंद नका, निंदेने तुम्हाला दुःख होणार नाही. मुद्दा लक्षात घ्या. तुमची स्तुती केली, स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होईल.
तुमची कोणी स्तुती केली, स्तुतीने तुम्हाला आनंद झाला, तर निंदेने नक्की दुःख होईल. मी बोललो, माझं प्रवचन संपलं, 10 लोक माझ्याकडे आले आणि माझं कौतुक केलं, डॉक्टर मोठे साहेब तुमचं प्रवचन फार छान झालं, मला अजिबात आनंद होऊ नये. मग 10 लोक येऊन म्हणले की तुमचं प्रवचन घाण झालं, मला दुःख होणार नाही. पण 4 लोक आले आणि म्हणाले तुमचं प्रवचन चांगलं झालं, तर मला जर गुदगुल्या झाल्या, मजा वाटली, तर कुणी माझी निंदा केली प्रवचन घाण झालं म्हणून, तर मला दुःख होईल. स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होत नाही. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला तर पाजलेल्या वासाने नक्की दुःख होईल. तुम्हाला कोणी आणून उदबत्तीचा वास दिला, वाह काय सुगंध आहे, छान छान छान, उदबत्तीच्या वासाने आनंद झाला, पाजलेल्या वासाने नक्की दुःख होईल. उदबत्तीच्या वासाने आनंद नका, पाजलेल्या वासाने दुःख होत नाही. गोड गुलाबजामुन खाल्ले आनंद झाला, कडू कारलं खाल्लं दुःख होत नाही. गुलाबजामुन खाल्लं आनंद झाला, कारलं खाल्लं दुःख होणारच, कडू लिंबाचा पाला खाल्ला दुःख होणारच. सुंदर देखणी बाई पाहिली आनंद झाला, घाणेरड्या बाई पाहिली दुःख होणारच. सुंदर रूपाने आनंद नका, घाणेरड्या रूपाने दुःख होत नाही. कुणी प्रेमानं पाठवून हात फिरवला आनंद झाला, कुणी चापट मारली दुःख होणारच. प्रेमानं हात फिरवला आनंद नका, चापट मारली दुःख होत नाही. हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा. जो मान अपमानात आहे सहाय, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुतीनो हे दुखंडो जो. ज्याला मानाने आनंद वाटतो त्याला अपमानाने दुःख वाटतं. मानाने आनंद नका, अपमानाने दुःख होत नाही. मान अपमान सारखे समजा. मग आमच्या जीवनात पाप पुण्य काय येतंय, तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. मी बोलून गेलो की तुम्ही माझी स्तुती केली आहे, तुम्ही माझी स्तुती केली, ज्याने माझी स्तुती केली तात्काळ त्या स्तुती करणाऱ्याबद्दल माझ्या मनात राग, अर्थात प्रेम प्रीती, त्यातून त्याच्याबरोबर सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. कोणी माझी निंदा केली, ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी शिवीगाळ, त्यातून पाप. पुण्याने पाप म्हणलं की संसार बंधन आलं. कारण काम क्रोधातून पाप पुण्य निर्माण होतं आणि काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पाप आणि पुण्यच ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि जोपर्यंत तुमच्या जीवनात पाप आहे ते भोगल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही आहे. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका ना, स्तुतीने आनंद होऊ नका, निंदेने दुःख होणार नाही. निंदेने दुःख नाही झालं तर तुम्ही समोरच्या माणसाला शिवी देणार नाहीत. तुम्ही मला आले आणि म्हटले प्रवचन चांगलं झालंय, मला अजिबात आनंद नाही. कुणी येऊन म्हटला तुमचं प्रवचन अतिशय घाण झाले, मला दुःख होणार नाही, मी त्याला भांडणार नाही, शिव्या देणार नाही, माझ्या जीवनात पापाची निर्मिती होणार नाही. मी का या ज्ञानेंद्रियाचा विषय टाळला, माझ्या जीवनात पुण्य नाही पाप नाही. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याचे स्वतंत्र विषय. मी कानाचं उदाहरण सांगितलंय. स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला त्यातून पुण्य, निंदेने दुःख झालं त्यातून पाप आहे. आणि हेच पाप पुण्य, हेच पाप पुण्य भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि याला ज्ञाननिधीचा भुजंग म्हणतात. कारण हे पाप पुण्य काम क्रोधातून निर्माण झाले ना. म्हणून कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा कामक्रोधातून निर्माण होणारं पापच हे ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. आणि हे पाप जोपर्यंत पदरी आहे ते पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, तुम्हाला मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून जीवनात पाप तर करूच नका. जे पुण्य आपल्या हातून घडेल ते पांडुरंगाला अर्पण करा, जीवन पाप पुण्य रहित होईल. म्हणजे 2 गोष्टींनी जीवन पाप पुण्य रहित होईल. पहिली गोष्ट ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि दुसरी गोष्ट कर्म एकूण 4 प्रकारची आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. आपण जे रोज कर्म करतो, शेतातलं काम आहे, नोकरी आहे, घरातलं स्वयंपाक पाणी, जे काही काम आहे ते नित्यकर्म आहे. कुणी पाहुणा रावळा आला, 10 चपात्या लागतात, पाहुणाला 12 लागल्या, 13 लागल्या, निमित्तानं आपलं नित्यकर्म वाढलं ते नैमित्तिक कर्म. नित्यकर्माचा थोडा वाढते नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म, सत्यनारायण करायचा, यज्ञ करायचा, मला स्वर्ग मिळावा अशा भावनेने प्रेरित व्हायचं आणि ते पुण्यपदरी मांडायचं, हे काम्य कर्म आहे. आणि शेवटचं निषिद्ध कर्म. तर निषिद्ध कर्म म्हणजे चोरी करणं, मांस खाणं, दारू पिणं, लांडीलाबाडी करणं, वाईट वागणं, परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं, ही सगळी घाणेरडी कर्म म्हणजे निषिद्ध कर्म आहेत. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं, काम्य कर्मातून पुण्य जन्माला येतं, नित्यनैमित्तिक कर्मातूनही पुण्य जन्माला येतं. निषिद्ध कर्म करू नका, तुमच्याकडे पाप येणार नाही. काम्य कर्म करू नका, तुमच्याकडे पुण्य येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, पण ती देवाला अर्पण करा, तुमचं जीवन पाप पुण्य रहित झालं. ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका, जीवन पाप पुण्य रहित झालं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होतं
त्या दिवशी श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो आणि तो श्रीगुरू विठ्ठल असतो, तो सद्गुरू बनवून येतो, तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून तडवरा या ओळीतून जे बोलतात की ज्ञान हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे, की हे जे काम क्रोध आहेत हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. झाले एक 5 मिनिटात आटपतो की तुम्ही. हे काम क्रोध जे आहे ते ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. ही ज्ञानाची निधी जी आहे, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत मोक्ष नाही आहे. तुम्ही किती भजन करा, किती कीर्तन करा, त्यांनी पुण्याचा संचय होईल, पण मुक्ती मिळणार नाही, देव भेटणार नाही, संतपद मिळणार नाही. तुम्हाला नराचा नारायण व्हायचं आहे, तुम्हाला मुक्ती हवी आहे, तुम्हाला संत बनायचं आहे, अर्थात मुक्तीवर भजनयुक्त बनायचं आहे, संत बनायचं आहे, देव बनायचं आहे, तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करावीच लागते. आणि मग हे आत्मज्ञान जन्मता प्राप्त आहे, पण याच्यावर कोणतरी पहारा देत आहे. जसं आपण बोललो की रोजचं धन जमिनीत गाडले, त्याच्यावर कणकीचा साप असतो, तो पहारा देतो. ज्याच्या नशिबात आहे त्याच्यासाठी धन लागल, दुसरं कोणी धन चोरायला गेलं तर तो साप चावतो. तसं या ज्ञानाच्या निधीवर, ज्ञानाच्या ठेव्यावर हे काम क्रोध भुजंगून पहारा देत आहेत आणि आमचं ज्ञान असून आमच्या हाती लागू देत नाही. मग हे काम आणि क्रोध, तर काम म्हणजे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. ही ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा टाळा. तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे निंदा स्तुती. आपण बोललो कानाचं उदाहरण, तुमची कोणी स्तुती केली आनंद नका, तुमची कोणी निंदा केली तुम्हाला दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला तर निंदेने दुःख होईल. मी बोललो की माझं प्रवचन चांगलं झालं म्हणलं मला गुदगुल्या झाल्या, हां, तर कुणी येऊन जर मला म्हणलं प्रवचन घाण झालं तर मला राग येईल, मी गलिच्छ वर्तन करेल, शिवीगाळ करेल, हाणामारी करेल, त्यातून पाप येईल. आणि पाप म्हणलं हेच आत्मज्ञानावर जाऊन बसतं. हे पाप भोगावं लागतं, त्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. देव दुरावला, मुक्ती दुरावली. म्हणजे आत्मज्ञानाची राखण कोणी केली खरी? पापानं केली. कारण पाप काम क्रोधातून निर्माण झालं ना, काम क्रोधातून पापाची निर्मिती. मग काम क्रोध ज्ञाननिधीची भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचं भुजंग आहे. आणि ते पाप तुम्हाला मुक्ती मिळू देत नाही. का? तर ते पाप तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं, आगाळ कर्मे जीवरावे. आणि म्हणून जीवन जगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातून कुठलंही पाप घडू देऊ नका, कुठलंही वाईट कर्म करू नका. हां, आणि कुणी तुम्हाला चांगलं म्हणलं तर आनंद नका. चांगलं म्हणलं ना आनंद वाटला तर वाईट म्हणलं तर तुम्हाला दुःख होईल. तुम्ही लगेच त्याला घाण घाण बोलाल, शिव्या द्याल, त्यातून पाप जन्माला येईल. आणि पाप म्हणलं की पुन्हा बंधन आलंच, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकले. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. मी बोलून गेलो की स्तुती केल्याने आनंद नका, निंदा केल्याने दुःख होत नाही. उद्बत्तीच्या वासाने आनंद नका, पाजलेल्या वासाने दुःख होत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मनुष्य अत्तरचा बोळा आहे, मनगटावर चोळलाय. झालं एक 5 मिनिट माझं. अत्तराचा बोळा आहे, मनगटावर चोळलाय. तुमच्या उजव्या बाजूला एक माणूस बसलाय, त्याने अत्तराचा बोळा मनगटाला चोळलाय. आपण काय म्हणतो, वाह क्या मजा आ रहा है, सरक अलीकडं, सरक अलीकडं. त्याच्या गळ्यात हात टाकतो, त्याच्याशी मैत्री करतो, त्याला चहापाणी करतो. नाकाचे 2 विषय, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तुषू देता. नाकाला सुगंध दिला अत्तराचा, ज्याने सुगंध दिला त्याच्याबद्दल राग, प्रेम, प्रीती, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. उजव्या बाजूला बसलाय, त्याने अत्तराचा सुगंध दिला. डाव्या बाजूला बसलाय, तो पादलाय. कथा चालू आहे, डाव्या बाजूला बसले ते पादले. आणि नाकाला दुर्गंध दिलाय. मनुष्य लगेच वळून पाडतो. हीच वेळ सापडली का? सापताय मग कचकुलवर खातो का? कमी खाता येत नव्हतं का? डोकं उठलं ना, किती पाहतो, भाडखाव उठीतून 4 शिव्या घालतो, उठून लावतो. पापाचा जन्म झाला. अत्तराचा वास दिला, नाकाने सुगंध भोगला. ज्याने सुगंध दिला त्याच्याबद्दल मैत्री, त्यातून पुण्य. पण ज्याने पादून दुर्गंध दिला त्याच्याबद्दल द्वेष, तिरस्कार, द्वेषातून क्रोध आणि शिवीगाळ, त्यातून पापाचा जन्म. म्हणून उद्बत्तीच्या वासानं आनंद नका, पादलेल्या वासानं दुःख होणार नाही. पण उद्बत्तीने मटक्या मारल्या की पादल्याने तुम्हाला दुःख होणार, नाका दाबूनच पडणार आणि त्याला शिव्या देणार, त्यातून पापाचा जन्म आहे. चापट मारल्याने आनंद नका, मृदुस्पर्शानं कोणी पाठीवून हात फिरवला आनंद नका, चापट मारल्याने दुःख होत नाही. मृदुस्पर्शाने आनंद झाला, चापटेन दुःख होतं. हे विषय टाळा, यातून पाप पुण्य जन्माला येतं. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्य जन्माला येतं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा आणि गलिच्छ कर्म टाळा, काम्य कर्म टाळा. पाप पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित होईल. जीवन पाप पुण्यरहित झालं की आत्मज्ञानाच्या ठेवर पहारा द्यायला पापही नाही, पुण्य नाही. आत्मज्ञान उघडं पडलं. हां, आत्मज्ञान उघडं पडलं आणि मग आत्मज्ञानावर पाप नाही, पुण्य नाही, तर तुम्हाला भोगायची गरज नाही.
पाप पुण्य असेल तर पुढचा जन्म आहे, पाप पुण्यच नाही तर पुढचा जन्म नाही आहे. श्री गुरु आपाप येतो, तुम्हाला मुक्ती देतो आणि तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून जीवनात पाप पुण्याची निर्मिती होऊ देऊ नका. जीवन पाप पुण्यरहित बनवा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो, तो तुम्हाला मुक्ती देतो, जीवन धन्य होतं. पण जीवनामध्ये पाप पुण्याची निर्मिती केली तर या काम क्रोधातून पाप पुण्याची निर्मिती होते. मग हे काम क्रोध ज्ञाननिधीवर पहारा देतात म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीवर पहारा देतं. हे पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. तुमचं आत्मज्ञान तुम्हाला मिळत नाही, तुम्ही मुक्त होत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारकजे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण भवनीतीही लोकी, भजिजो आदि पुरुखी. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये. द्रष्टा द्रष्ट विजय, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो. येणे वरे ज्ञानदेवो, येणे वरे ज्ञानदेवो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री मारुतीराय महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.